उमरी या ठिकाणी दलित महिलेच्या हत्याकांडासंदर्भात ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार या पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी आलेले आहेत. पीडित कुटुंबांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आणि पोलीस प्रशासनासोबत पण बोललेले आहेत. संबंधित पोलीस प्रशासनाच्या कार्यावर ऑल इंडिया पॅंथर सेना समाधानकारक आहे का आणि पीडित कुटुंब समाधानकारक आहे का आपण जाणून घेऊया. ही घटना गंभीर आहे. मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली. कसली चूक नसताना एका आमच्या छायाताई मस्के या आईला जीव गमवावा लागलेला आहे. तिचा हत्याकांड झालेला आहे आणि या हत्याकांडामध्ये जे काही आरोपी आहेत त्यांच्यावरती जी कारवाई झाली पाहिजे ती कारवाई आणखी झालेली नाही. 8 दिवस झालं पोलीस यंत्रणा तपासच करते. यांच्या असणाऱ्या आधुनिक यंत्रणा काय काम करते हा प्रश्न पडतो. दुर्दैवाने आम्ही दलित असल्यामुळे आमच्यासाठी तपास सुद्धा संत गतीने सुरू असतो हे त्याचं उदाहरण आहे. मोबाईल लोकेशन, VDR, CDR घटनास्थळाचा एक आधुनिक तपास केला असता तर आतापर्यंत FIR होऊन त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला असता. परंतु हे कुटुंब गरीब आहे. आरोपीला याची जाणीव आहे की हे गरीब आणि दलित असल्यामुळं माझं काही बिघडू शकत नाही. त्याच्यामुळे ते मारतात, वस्तीवर चालून येतात, दादागिरी करतात आणि त्यांना इथली व्यवस्था आणि इथली यंत्रणा पाठबळ देते असंच एकंदरीत चित्र दिसतंय. त्याच्यामुळे छाया मस्के या आमच्या आईचा कोणताही गुन्हा नाही. तिच्या मुलावरती NC सुद्धा नाही. तो कोणत्याही गुन्ह्यात नाही. मग त्याला टार्गेट का केलं? ज्या घटनेचा उल्लेख सांगितला जातो की त्या घटनेनंतर ह्या घटना घडल्या परंतु कायदा हातात घ्यायचा कोणी सांगितला? आमच्याकडे पोलीस यंत्रणा आहे. पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यासंदर्भात भूमिका घेतील. मग हे लोकांनी कायदा हातात घेण्याची कोणती पद्धत आहे? बौद्ध वस्तीवर चालून यायचं, भयभीत करायचं आणि जे निरपराध आहेत त्यांना सुद्धा भीती घालायची. म्हणजे आमच्या समग्र भीमा कोरेगावची जर दंगल बघितली असेल, परभणीची दंगल बघितली असेल तर त्यानंतर झालेल्या ज्या कोम्बिंग आहेत त्या कोम्बिंग नंतर विद्यार्थ्यांना टार्गेट केलेलं आहे. म्हणजे जे काही त्याच्यात आहे त्याच्याशी दुमत नाही, पण जाणीवपूर्वक जे विद्यार्थी आहेत ते चांगले आहेत, त्यांचं भविष्य उज्ज्वल आहे. आता हा विद्यार्थी 12वीला शिकतो ना, त्या केक कापायला होता ना कुठंच होता. याला टार्गेट का केलं? त्या आरोपी सरपंचच्या पतीने ही शिकणाऱ्या लोकांची यादी पोलिसांना कशी काय दिली? त्याले पोलीस चांगले आहेत की त्यांनी निदान व्हिडिओची तपासणी करून याला सोडलं आणि जे नव्हते त्यालाही सोडलं. पण हे टार्गेटच होतं ना विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करायचं. आणि मग हे कुणाच्या इशाऱ्यावर झालंय? यांना काय घडवायचं होतं? उमरी फाट्यावर दबा धरून बसून याचा हत्याकांड का करायचं होतं? त्या आमच्या आईला का मारून टाकलंय? तर हे याच्या मागं कुठंतरी एक मोठं षडयंत्र आहे, सुनियोजित कट आहे. अनेक लोक याच्यामध्ये सहभागी आहेत आणि या ठिकाणी तपास मात्र होत नाही. 8 दिवस झालं पोरग सांगते माझ्या समोर माझ्या आईला मारून टाकलंय, तरी सुद्धा 302चा गुन्हा दाखल होत नाही. इथले DYSP करतायत काय? ॲट्रॉसिटी महाराष्ट्रामध्ये B फायनल करायच्या, जिथं B फायनल जमत नाही तिथं क्रॉस करायच्या, लोकांना भयभीत करायचं आणि ॲट्रॉसिटी या ठिकाणी तिचं अस्तित्वच संपवायचं. अशा पद्धतीचं षडयंत्र सध्या या महाराष्ट्रात सुरू आहे. म्हणजे आम्ही तुम्हाला मारणार, तुम्ही मात्र चुपचाप अन्याय सहन करायचा, न्याय सुद्धा मागायचा नाही. काय माझं लेकरू या गावात सुरक्षित राहणार नाही म्हणून त्याची आई छायाताई मस्के आपल्या बहिणीकडे त्याला घेऊन चालली.
की बाबा तिकडे जाऊन शिक, तिथं राहा, पण या गावामध्ये राहशील तर मरशील, तुला मारून टाकतील, या भीतीने त्या लेकराला जीव वाचवायला ती घेऊन गेली आणि त्यांना अंधारात 7:30-8 वाजता फाट्यावर गाठलं जातं. तिच्या डोळ्यात देखत त्याच्या लेकराला मारलं जातं. ती बिचारी, तिचा जर फोटो बघितला तर अशी काडी मुडी आहे बिचारी. ढकलून दिलं, या पोराच्या अंगावर पडली जीव वाचवा म्हणून. माझ्या लेकराला मारू नका म्हणून गयावया करायला लागली. तर या साल्या नराधम हरामखोरांना थोडी त्या ठिकाणी त्या बिचारीची दया आली नाही. एवढे निर्दयी हे गुन्हेगार आहेत. हे कशाचे आलेत इथले? यांचं बॅकग्राऊंड गुन्ह्याचं आहे. याच्या आधी सुद्धा ॲट्रॉसिटीचा गुन्हा आहे. याच्या आधी सुद्धा बौद्ध वस्तीवर आलेल्याचा त्या ठिकाणी गाववाले संदर्भ इथले सांगतायत. याची चौकशी करणार कोण? हे आरोपी अशा पद्धतीने मोकाट पोलीस स्टेशनमध्ये वावरतात, पोलिसांचा वापर करतात, पोलिसांच्या माध्यमातून या तरुणांवरती त्या ठिकाणी अटॅक करण्याचा प्रयत्न करतात. आणि स्वतः गुन्हेगार जे मोक्यामध्ये पाहिजेत, जे तडीपार पाहिजेत, ते प्रतिष्ठित म्हणून फिरणार आणि ज्याचा काहीच गुन्हा नाही, 12वीला शिकतोय, आयुष्यात एक NC नाही, त्यांनी मात्र लपत लपत गाव सोडायचं. ह्या उमरीमध्ये आमचं गाव सोडण्याची वेळ आमच्या वानाव. त्या आईला वाटाव की माझं लेकरू सुरक्षित नाही. ही सुरक्षितता देण्याचं काम कुणाचं आहे? जर या ठिकाणी या आधी काही लोक झुंडीने या वस्तीवर आलेत, याचं सगळे व्हिडिओ असताना सुद्धा इथं ॲट्रॉसिटीची मोठी घटना घडणार आहे. त्याच्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून इथले DYSPनी SPनी काय केलंय? काहीच केलेलं नाही. ज्या ठिकाणी ॲट्रॉसिटी घडण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी जर प्रतिबंधात्मक कारवाई केली तर ही घटना घडली नसती. संरक्षण द्यायला पाहिजे होतं. जे कोणी इथं आले होते वस्तीवरती त्या सगळ्यांना नोटिसा गेल्या पाहिजे होत्या. त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे होती. कारण कायदा तुमच्या बापाचा नाही आहे, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी यंत्रणेच्या माध्यमातून, व्यवस्थित संविधानाच्या माध्यमातून राबवला जातोय. कुणीही कायदा हातात घेतला तो त्या ठिकाणी गुन्हेगार असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आज आमच्या त्या आईचा जीव कोण आणून देणार आहे? तिची काय चूक आहे? आपल्या लेकराला वाचवायला जाणं ही तिची चूक आहे. हे हत्याकांड आहे, हे 302 आहे, 120 आहे, ॲट्रॉसिटी ॲक्ट आहे. आणि इथले DYSP म्हणतात आमचा तपास चालू आहे. का तुमचं एरवी संवहन पथक वगैरे कुठं जात आहे? काय तपास केला तुम्ही? काही तपास केलेला नाही. उलट या सगळ्या स्थानिक पोलीस स्टेशनचे जे काही अधिकारी आहेत त्याचे आणि ह्या आरोपीचे VDR CDR सुद्धा चेक झाले पाहिजेत. ही सुद्धा आमची मागणी राहणार आहे. मी जिल्हाधिकाऱ्याला भेटणार आहे, राज्य सरकारकडे भूमिका मांडणार आहे. वेळ पडली तर आझाद मैदानावर सुद्धा आंदोलन करणार आहे. पण छायाताई मस्केला न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत. किती दुर्दैव आहे. कुठे राजेश विटेकर आलाय भेटायला? आला का आमदार? कोण आहे त्याला आमदार? अरे आमदार कोण आहे? मग काय विचारतोय मी? लोकप्रतिनिधी या बिचाऱ्या लेकीच्या डोक्यावर हात ठेवायला वाटत नाही. खासदार इथला येत नाही. एवढी असंवेदनशीलता एक दलित महिला क्रूरपणे संपवली आणि तो आमदार इथं भेटायला येत नाही. हे कुणाच्या आशीर्वादाने चाललंय बघावं लागेल आम्हाला. जर गाव कुसात उमरी सारख्या ठिकाणी आमच्या समाजाला अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असेल आणि निरापराध आमच्या आईला मारून टाकलं जात असेल तर मग पॅन्थर म्हणून आम्हाला उत्तर द्यावं लागेल. हे सगळ्यांना इशारा आहे माझा इथून की नाटकं थांबवा. नाहीतर जर आम्ही हात धुवून मागं लागलो तर त्या ठिकाणी परिस्थिती वेगळी होईल, लक्षात ठेवा. आज एक निरापराध आमची आई का मारली? काहीच गांभीर्य नाहीये. ती केस कशी दाबता येईल हाच प्रयत्न सगळीकडे चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही याचं राज्यव्यापी आंदोलन छेडणार. जस्टिस फॉर छाया मस्के अशा पद्धतीने आम्ही एक आधुनिक आणि रस्त्यावरचा लढा सुद्धा लढणार. त्याच्यामुळे आमची आज मागणी आहे. मी DYSPना बोललोय, इथल्या APIला बोललोय. त्यांनी त्या ठिकाणी भूमिका लवकर जाहीर करतील. माझ्या अपेक्षा आहे आज संध्याकाळपर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, आरोपी अटक झाले पाहिजेत. अन्यथा आम्ही परभणीमध्ये आणि राज्यामध्ये मोर्चा काढून याचं उत्तर देणार. आमची मागणी आहे की जे बौद्ध वस्तीवर आलते त्यांची ही चौकशी व्हावी.
जे जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतायत ते कुणी असो त्यांचीही चौकशी व्हावी. या परिसरामध्ये अवैध धंद्याचे किंगमेकर कोण आहेत त्यांची चौकशी व्हावी. हे अवैध धंदे येतात कुठून, या सगळ्या वस्त्या नासवतात कुठून, हे काय हे जे काय पोरं सध्या सगळीकडे तुम्ही बघताय त्यांना आणतंय कोण, देतंय कोण, हे रोखण्याची जबाबदारी कुणाची आहे, ती जबाबदारी सुद्धा आम्ही निश्चित करणार. आणि याच्यामध्ये आधुनिक तपास करून आरोपी अटक झाला पाहिजे. समाज कल्याण आयुक्तांना त्या ठिकाणी सहाय्यक आयुक्ताला बोललो, ते इथं भेटतील. त्यांनी समाज कल्याणची तात्काळ मदत त्यांना देण्यासाठी आम्ही मागणी केली आहे. या कुटुंबाला 25 लाखाची मदत झाली पाहिजे आणि त्यांच्या असणाऱ्या लेकराला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे. इथं त्या माऊलीचा या ठिकाणी पती बसलेत, भाऊ बसला, आपलं 2 मुलं बसलेत, मुलगी बसली, जमीन नाही, कुठंतरी पसाभर तुकडा आहे. आज त्या माऊलीशिवाय हे घर चालू शकत नाही. ती गेल्यामुळं पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. त्या मुलाला शिकून, 2 लेकराला शिकून, या सगळ्या याच्यामध्ये मी माझ्या लेकराला सेफ ठेवून शिकवील, मोठं करील, एक डोळ्यात स्वप्न बघणारी रमाईची लेक हिरावून घेताना यांना लाज वाटली नाही. दुर्दैव आहे की असे निर्दयी गुंड, गावगुंड इथं बसलेत आणि त्याचा बंदोबस्त पोलीस यंत्रणा करत नाही. याच्यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही हा लढा आता राज्यव्यापी करणार आहे. महाराष्ट्राची आणि भारताची सध्या परिस्थिती अशी आहे, तुम्ही मोर्चे आंदोलन काही करा, तुम्हाला न्याय मिळणार नाही. नाही, न्याय मिळतो, न्याय खिचून आणतो. न्याय कसा मिळत नाही ते बघतो, न्याय मिळवणार. याच्यामध्ये आम्ही सोडणार नाही, कुणाला सुट्टी नाही. कोण खासदार, कोण आमदार, कोण यंत्रणा, सगळ्याचा खेळ मी 2 दिवसात बाहेर काढतो, मोर्चा देतो आणि न्यायाचा लढा उभा करतो. आम्ही आमच्या लोकांना असं तडफडून मारताना बघायचं. भर चौकामध्ये तुम्ही जर माणसं मारायला लागलात आणि आम्ही शांत बसायचं, हे होणार नाही. सध्याची पोलीस प्रशासनाची कारवाई पाहून आपल्याला वाटते का न्याय मिळेल? नाही, पोलीस प्रशासनाची कारवाई सुद्धा त्या टेक्निकली याच्यातून आम्ही बघणार आहे, समजून घेणार आहेत आणि जो काही सामाजिक रस्त्यावरचा दबाव आहे तो निर्माण करणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. या माध्यमातून गावकऱ्यांना आपल्याकडून काय संदेश राहील? सगळ्या तरुणांना आव्हान करतोय, व्यसनापासून दूर राहा. या पोराची काहीच चूक नव्हती, पण काय म्हणतात ना, ते गावासोबत किडे रगडतात, तशातला हा भाग आहे. गावाला संपूर्ण सांगतोय की संवेदनशीलता जपा, सामाजिक सलोखा जपा. आणि या सामाजिक सलोख्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आव्हान करतो, SP-ना आव्हान करतो की गावात तातडीने शांतता कमिटीची बैठक घ्या. आणि हा जो काही अवैध धंद्याच्या माध्यमातून नशाचा जो काही प्रकार, वेगवेगळा प्रकार, लय वेगवेगळे प्रकार आलेत. बटनपासून अनेक प्रकार गावात आले, शहरातून कधी आलेत हे तर माहीत नाही. ग्रामपंचायतीची जबाबदारी ते करत नाहीत. ग्रामपंचायतची जी जबाबदारी की इथं नशामुक्ती व्हावी ते करत नाहीत. पण जे कोणी करतात त्यांच्यासाठी फार संपूर्ण वस्तीला वेटीस धरतात. हे असे लोक ग्रामपंचायतमध्ये बसलेत. त्याच्यामुळे या हत्याकांडाला मी ग्रामपंचायत सुद्धा जबाबदार समजतो आणि सगळ्या तरुणांना आव्हान करतो, शिक्षण घ्या. आपली निरागस आई विनाकारण याच्यामध्ये मारली गेली आहे आणि त्याच्यामुळे जिल्हाधिकारी आणि SP-ना आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष विनोद भोळे आणि जिल्हाध्यक्ष पवन गाडगे यांनी भेटलेत, निवेदन दिलंय. जिल्हाधिकाऱ्यांना मी स्वतः भेटणार आहे, प्रेस घेणार आहे आणि त्या ठिकाणी इथं शांतता कमिटीची बैठक घेऊन गुन्हेगार हा गुन्हेगार आहे, त्याला अटक झाली पाहिजे, यासाठी आम्ही आंदोलन छेडणार आहे. पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी संबंधित DYSP आले होते का? आले होते का रे? DYSP त्यांच्याकडे तपास आहे ते आले होते का? आले होते. प्रशासनाकडून काही मदत झाली का कुटुंबियांना? अहो, काहीच मदत नाही. अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये 24 तासाच्या आत भेट द्यायची असते. आर्थिक मदत काही झाली का? ही पण नाही झाली. आता ते मदत करू म्हणून तात्काळ मला आश्वासन दिलं. उद्यापर्यंत मदत नाही झाली तिथंही आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेणार आहे. आणि दुर्दैवाने लाडली बहीण योजनेला समाज कल्याणचा 6,000 कोटी आणि आदिवासी विभागाचा 4,000 कोटी असा जवळपास 10,000 कोटी लाडली बहीणला वळवला आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात अॅट्रॉसिटी ॲक्टचे जवळपास 1000 FIR हे ज्याचे चेकच दिलेले नाहीत आणि मदतच दिली नाही अशी पेंडिंग स्थिती आहे. म्हणजे आता ही दादा ते भेटन झालेत आपल्याला माहित आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार पुढे आता कारवाई? त्या सगळ्याच भूमिका घेऊन
रस्त्यावरचा लढा लढू. 8 दिवस झालं आरोपी मोकाट आहेत. आज 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 आतापर्यंत आरोपी अटक झालेले नाहीत. तुम्हाला काय आशीर्वाद वाटतंय? आशीर्वाद कुणाचा आहे? आमदार इथं भेटायला येत नाही, खासदार इथं भेटायला येत नाही, मग हा आशीर्वाद कुणाचा आहे? पोलीस यंत्रणा का घाबरतीये? कोण लागून गेला हा? पोलिसांना घाबरायचं कारण काय? पोलिसांवरती दबाव कुणाचा आहे? पोलिसांनी ठरवलं तर पुढच्या 2 तासात FIR आणि आरोपी नाडग्यावर असू शकतो, पण आरोपी कुठंतरी सेटिंग लावतोय. हे सेटिंग पिलर कोण येतं याची चौकशी करून प्रेसमध्ये सांगतो. आणि मग तुमच्या माध्यमातून या परभणीच्या सेटिंग पिलरला आव्हान करतोय की लुडबुड करू नका, केस मॅनेज करायची, आरोपीला मोकाट सोडायची, पोलिसांवरती दबाव आणायची. दीपक केदार आलाय, लुडबुड बंद करा आणि आरोपी जिथं असेल तिथं पोलिसांच्या ताब्यात द्या, नाहीतर आम्हाला सगळ्या प्रकारचा यंत्रणा राबवता येते. 1972च्या पॅन्थरचं नाव घेऊन मी फिरतोय, एवढा गर्भित इशारा देतोय.